खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे. रायगड नावाच्या एका शहरात राजा राय बहादूर राज्य करत होता. तो एक क्रूर आणि निर्दयी राजा होता. तो दररोज एका नवीन स्त्रीशी लग्न करायचा आणि दुसऱ्या दिवशी तिला फाशी द्यायचा. कोणी विरोध केला तर तो त्याला मृत्यूदंड द्यायचा. या राजाचे कठोर आणि क्रूर निर्णयाने जनता खूप दुःखी होती. राजाचे मंत्री आणि दरबारी त्यांनाही याचा खूप त्रास होता. पण त्यांचे राजासमोर उभे राहण्याचे धाडस त्यांच्यात नव्हते. ते आपली नाराजी व्यक्त करू शकत नव्हते किंवा समजावून सांगण्याचा प्रयत्न करू शकले नाहीत. राज्यात एक विचित्र भीती आणि शांतता पसरली होती. राज्यातील लोकांना माहीत होते की राजा दररोज एका नवीन स्त्रीशी लग्न करतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिला फाशी देतो. पण तो असे का करतो? त्यामागील कारण कोणालाही माहीत नव्हते. त्याच राज्याच्या दक्षिणेकडील काठावर घनदाट जंगलात एक म्हातारा लोहार त्याची मुलगी चंद्रप्रभासोबत राहत होता. त्यालाही राजाच्या कृती सर्व ज्ञात होत्या, म्हणून तो वेळेवर शहर सोडून जंगलात निघाला. त्याची मुलगी चंद्रप्रभा अत्यंत सुंदर आणि बुद्धिमान होती. ती तिच्या वडिलांकडे येणाऱ्या प्रत्येकाला मदत करत असे. जर एखादा आजारी माणूस तिथे आला तर ती त्यांना औषधे बनवून बरे करायची. जर एखादा दुःखी आत्मा तिच्याकडे आला तर ती तिच्या शब्दाने त्यांना सांत्वन द्यायची. एके दिवशी जेव्हा लोहारला काही कामासाठी शहरात जावे लागले, तेव्हा चंद्रप्रभाने त्यांच्यासोबत शहरात जाण्याचा आग्रह धरला. लोहाराने तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण तिने नकार दिला आणि ती तिच्या वडिलांसोबत गेली. जेव्हा ते दोघेही शहरात प्रवेश केला तेव्हा लोक रडत राजाला शिव्या शाप देत लोक राजाने फाशी दिलेल्या मुलीचा मृतदेह घेऊन येत होते. जेव्हा त्या म्हाताऱ्या लोहाराने त्यांना पाहिले तेव्हा त्याला परिस्थिती लगेच समजली. त्याने ताबडतोब आपल्या मुलीला निघून जाण्यास सांगितले. पण जेव्हा चंद्रप्रभा रडणाऱ्या लोकांना पाहून तिचे हृदय करुणेने भरून आले. ती म्हणाली, नाही बाबा, आधी मला हे जाणून घ्यायचं आहे की हे लोक इतके दुःखी का आहेत आणि ते राजाबद्दल वाईट का बोलत आहेत. लोहाराने वारंवार समजवल्यानंतरही ती निघून गेली नाही. जेव्हा चंद्रप्रभाला काही लोक दिसल्यानंतर चंद्रप्रभाने त्यांना कारण विचारले तेव्हा त्यांनी तिच्याकडे विचित्र नजरेने पाहिले आणि विचारले, तुला काहीच माहीत नाही का? चंद्रप्रभाने नकार दिल्यावर त्यांनी त्यांची संपूर्ण वेदनादायक कहाणी सांगितली. ते ऐकून चंद्रप्रभा जागीच स्तब्ध झाली. काही वेळाने जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिने तिच्या वडिलांना सांगितले, बाबा, मला या राजाशी लग्न करायचं आहे. आपल्या मुलीकडून हे ऐकून लोहार स्तब्ध झाला. थरथरत्या आवाजात तो म्हणाला, मुली, तू वेडी झाली आहेस का? काहीही काय बोलते? दुसऱ्याच दिवशी राजाने त्याच्या पत्नीचा खून केल्याचे तुला कळले नाही का? चंद्रप्रभा म्हणाली, बाबा, मी काय बोलत आहे ते मला अगदी बरोबर कळते. कृपया तुम्ही मला राजाकडे जाण्याची परवानगी द्या. जर मी माझ्या बुद्धीच्या आणि सचोटीच्या बळावर या निर्दयी माणसाला बदलू शकले तर ते माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे यश असेल. अन्यथा या क्रूर राजामुळे आणखी किती निष्पाप मुलींना आपले प्राण द्यावे लागतील. खूप समजावून सांगूनही म्हातारा लोहार अनिच्छेने आपल्या मुलीच्या आग्रहापुढे झुकला. जड अंतकरणाने त्याने आपल्या मुलीला राजा राय बहादूरकडे जाण्याची परवानगी दिली. वडिलांची परवानगी मिळाल्यावर चंद्रप्रभा त्यांना नमस्कार करून राजाच्या राजवाड्यात जाण्याचा निर्धार करत निघाली. आता लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी राजाने आपल्या नवविवाहित पत्नीला फाशी का दिली हे प्रथम समजून घेऊया. राजा सुरुवातीपासूनच इतका क्रूर आणि निर्दयी नव्हता. तो दयाळू आणि काळजी घेणारा राजा होता. त्याच्या प्रजेची काळजी घेत असे. जेव्हा तो लग्नाच्या वयात पोहोचला तेव्हा त्याचे वडील सूर्यप्रताप यांनी त्याचे लग्न देवकी नावाच्या एका सुंदर तरुणीशी लावले होते. देवकी एक अतिशय सुंदर आणि आकर्षक स्त्री होती. राजा राय बहादूर तिच्या सौंदर्याने मोहित झाला होता. तो तिच्या प्रेमात पडला. सर्व काही व्यवस्थित चालले होते. एके दिवशी जेव्हा राजा दरबारातून थेट राणीच्या निवासस्थानी गेला आणि तिच्या कक्षांमध्ये प्रवेश केला तेव्हा तो ते दृश्य पाहून थक्क झाला. त्याची पत्नी देवकी हिचे एका नोकराशी प्रेमसंबंध सुरू होते. यामुळे राजा राय बहादूर संतापले. त्याने ताबडतोब त्याच्या पत्नीला आणि नोकराला भिंतीत जिवंत चिरडून टाकले. राणीच्या मृत्यूनंतर राजा अंधकारात बुडाला. त्याने सामाजिक संबंध ठेवणे थांबवले आणि स्वतःला एका अंधाऱ्या खोलीत बंद केले. राजा जेव्हा जेव्हा डोळे बंद करायचा तेव्हा तेव्हा त्याला त्याची पत्नी आणि नोकर यांच्यातील दृश्य वारंवार आठवायचे. वेळ गेली
पण ते दृश्य अविस्मरणीय राहिले. तिथून त्याच्यात एक राक्षसाचा जन्म झाला. आता तो सुडाच्या आगीने भस्मसात झाला होता. राजाने देशातील सर्वात कुशल चित्रकारांना बोलावले आणि त्यांना राणी आणि तिच्या सेवकाचे दृश्य पुन्हा तयार करायला सांगितले आणि ते त्याच्या खोलीच्या भिंतीवर टांगले. राजाला त्याच्या पत्नीच्या बेवफाईने इतके दुःख झाले की तो आता संपूर्ण स्त्रिया अविश्वासू वाटत होत्या. त्याच्या मनात स्त्रियांबद्दल असलेला द्वेष कधीच कमी झाला नाही. म्हणून त्या क्षणाचे अविस्मरणीय दुःख टिपण्यासाठी ते कधीही न विसरता त्याने ते चित्र त्याच्या समोर ठेवले. राग आणि सूडबुद्धीने पेटलेल्या राजाने एक भयानक निर्णय घेतला. तो दररोज एका नवीन स्त्रीशी लग्न करेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिला मृत्यूदंड देईल. सुरुवातीला त्याच्या मंत्र्यांना या वेदनादायक आणि अमानवीय निर्णयामुळे खूप निराशा झाली. त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण राजा ऐकेना. त्याचे हृदय दगड झाले होते. तेव्हापासून तो क्रूरता आणि निर्दयतेचे जीवन जगत होता. दरम्यान लोहाराची मुलगी चंद्रप्रभा देखील राजाच्या राजवाड्यात आली. तिने राजवाड्याच्या रक्षकाला सांगितले, मला राजाला भेटायचं आहे, मला त्याची पत्नी व्हायचं आहे. हे ऐकून रक्षक तिच्याकडे विचित्रपणे पाहू लागला. जणू काही त्याला विश्वासच बसत नव्हता की एखादी मुलगी राजकुमारी होण्यासाठी आपला जीव धोक्यात घालेल. ती स्वतःहून चालत आली आहे. मग त्याने शांतपणे राजाला तिचा संदेश दिला. हे ऐकून राजा आश्चर्यचकित झाला. त्याला आश्चर्य वाटले की कोणत्या प्रकारची मुलगी आहे जी स्वतःच्या मृत्यूला कवटाळू इच्छित होती. राजाने ताबडतोब आपल्या नोकरांना मुलीला समोर हजर करण्याचा आदेश दिला. राजाने चंद्रप्रभा तिच्या सैनिकांसह येताना पाहिली आणि तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला. त्याने कधीही इतकी निष्पाप, सुंदर आणि शांत स्त्री पाहिली नव्हती. चंद्रप्रभाच्या डोळ्यात एक विचित्र सत्य आणि आत्मविश्वास होता. सुरुवातीला त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे हलकेसे हास्य उमटले, पण काही क्षणातच ते हास्य मावळले आणि त्याचा चेहरा पुन्हा निराशेने भरला. राजाने चंद्रप्रभाला खूप गंभीरपणे विचारले, तू काय करत आहेस? तू इथे हा विचार घेऊन आली आहेस का? तुला माहित नाही का की माझ्याशी लग्न करणे म्हणजे मृत्यूला आलिंगन देणे आहे? चंद्रप्रभा शांत आणि दृढनिश्चयी वीरांसारख्या संकोचलेल्या राजाच्या डोळ्यात पाहत म्हणाली, हे राजा, मला तुझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे. हो, सगळं जाणून घेतल्यानंतरच मी तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. राजा आश्चर्यचकित होऊन म्हणाला, ठीक आहे, जर तुला सगळं माहीत असेल आणि हा तुझा निर्णय असेल तर मला काहीच हरकत नाही. आपण उद्या तुझ्याशी लग्न करू. दुसऱ्या दिवशी राजा आणि लोहाराची मुलगी चंद्रप्रभा हिचे लग्न झाले. चंद्रप्रभा आता त्या राजाची राणी आणि राजाची पत्नी बनली होती. त्या रात्री चंद्रप्रभा 16 अलंकारांनी स्वतःला सजवून राजाची वाट पाहत तिच्या लग्नाच्या पलंगावर बसली. तिच्या डोळ्यात एक अद्भुत आत्मविश्वास होता. जणू काही तिने तिच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आव्हानाला तोंड दिले आहे. थोड्याच वेळात जेव्हा राजा राय बहादूर खोलीत आला आणि त्याने चंद्रप्रभाला वधूच्या वेशात पाहिले, तेव्हा तो तिच्या सौंदर्याने प्रभावित झाला. पण नंतर त्याचे लक्ष भिंतीवरच्या त्याच्या मृत पत्नीच्या चित्राकडे गेले. त्याच्या डोळ्यात वेदना आणि रागाची लाट उसळली. त्या चित्राने राजाच्या आठवणी जाग्या केल्या आणि त्याच्या डोळ्यात पुन्हा एकदा महिलांच्या बेवफाईची आग पेटली. पण राजाच्या हृदयाच्या एका कोपऱ्यात चंद्रप्रभाच्या धाडसाने, साधेपणाने आणि सौंदर्याने एक वेगळे स्थान निर्माण केले होते. कदाचित आदराने. राजा रागाने म्हणाला, उद्या सकाळी मी तुला फाशी देईन. हे माहीत असताना तू मूर्खपणाचे काम का केलेस? चंद्रप्रभा मोठ्या नम्रतेने आदराने म्हणाली. न घाबरता किंवा संकोच न करता राजाच्या डोळ्यात पाहत म्हणाली, महाराज, हा निर्णय वरच्याने घेतला आहे आणि त्याचा निर्णय मला कोणत्याही परिस्थितीत मान्य आहे. राजा म्हणाला, सकाळी तुमचे काय होईल हे तुम्हाला माहीत आहे, तरीही तुम्हाला तुमच्या मृत्यूची भीती वाटत नाही. चंद्रप्रभा म्हणाली, महाराज, मला चांगले माहीत आहे की तुम्ही सकाळ होताच मला मारून टाकाल, पण त्याआधी आजची रात्री माझ्याकडे संपूर्ण रात्र आहे. प्रेम आणि आनंदाचे मोजमाप नाही. प्रेम हृदयात खोलवर राहते, तर आज रात्री प्रेमाबद्दल बोलूया. राजा म्हणाला, तुमचे हृदयस्पर्शी शब्द माझ्यावर परिणाम करणार नाहीत. चंद्रप्रभा प्रेमाने आणि सन्मानाने म्हणाली, महाराज, जरी मी फक्त एका रात्रीसाठी असली तरी मी तुमची पत्नी आहे, म्हणून या रात्रीवर माझा पूर्ण अधिकार आहे. तुम्ही सकाळी जे काही करायचे ते करू शकता, पण सध्या तरी
तुमचा राग सोडून द्या आणि थोडा शांत व्हा. चंद्रप्रभाचे बोलणे ऐकून राजाचा राग शांत होतो आणि तो खोलीतल्या खुर्चीवर आरामात बसतो. चंद्रप्रभा म्हणते, महाराज, आजची रात्र तुमच्यासाठी मनोरंजनाची आहे. तर मी तुम्हाला काय सांगू? मी तुम्हाला एक गोष्ट, एक ओळ किंवा गाणी गाऊ का? राजा म्हणाला, तू एका रात्रीसाठी माझी पत्नी आहेस आणि तुला या रात्रीचा पूर्ण अधिकार आहे. चल, मला एक गोष्ट सांग. चंद्रप्रभाने नम्रपणे राजाला एक गोष्ट सांगितली. ती सांगू लागली, महाराज, एकेकाळी एका शहरात एक व्यापारी राहत होता. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी, एक तरुण मुलगी आणि 2 तरुण मुले होती. त्याची मुलगी लहान असल्याने व्यापाऱ्याला तिच्या लग्नाची दिवस रात्र काळजी वाटत असे. त्याला पैसे वाचवायचे होते आणि त्याच्या मुलीचे लग्न भव्य दिव्य पद्धतीने करायचे होते. पैसे कमावण्यासाठी आणि व्यवसाय करण्यासाठी त्याला परदेशात जावे लागले. प्रवास लांब होता, म्हणून त्याने त्याच्या कुटुंबाला सांगितले की तो काही दिवसात परत येईल आणि तो निघून गेला. त्याची मुलगी त्याला काही खजूर देते आणि म्हणते, बाबा, प्रवास लांब आहे. जर तुम्हाला भूक लागली तर वाटेत हे खजूर खा. आपल्या मुलीने दिलेले खजूर घेऊन व्यापारी त्याच्या परदेशात जाण्यास निघतो. लांब प्रवास आणि कडक उन्हामुळे चालताना तो थकतो. मग त्याला वाटेत एक विहीर दिसते. तो विचार करतो, इथे थोडा वेळ बसून आराम करावा, खजूर खाऊ आणि थंड पाणी प्यावे, मग मी आरामात परदेशात जाईन. हा विचार मनात ठेवून तो विहिरीजवळ बसतो आणि आरामात खजूर खाऊ लागतो. तो खात असताना अचानक त्याच्या हातातून एक खजूर निसटतो आणि विहिरीत पडतो. खजूर पाण्यात पडताच विहिरीचे स्फटिकासारखे स्वच्छ पाणी रक्तात बदलते आणि नंतर विहिरीतून एक रागवलेला राक्षस बाहेर आला. त्याचे डोळे लाल होते आणि त्याच्या हातात एक धारदार तलवार होती. हे पाहून व्यापारी स्तब्ध झाला आणि भीतीने थरथर कापू लागला. राक्षसाने रागाने व्यापाऱ्यावर हल्ला केला. तो म्हणतो, मी तुला सोडणार नाही. मी माझ्या तलवारीने तुझे तुकडे करीन. व्यापारी आधीच घाबरला होता. राक्षसाचे शब्द ऐकून तो थरथर कापू लागतो आणि म्हणतो, हे राक्षसांच्या राजा, मी तुझे काय नुकसान केले आहे? तू मला का मारू इच्छितोस? राक्षस म्हणू लागला, आदमजाद, तू विहिरीत टाकलेला खजूर माझ्या निष्पाप मुलाच्या घशात अडकला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. व्यापाऱ्याने म्हटले, मला माफ कर राक्षस. मला तुझा मुलगा कुठेही दिसला नाही आणि मी चुकून तो खजूर विहिरीत पडला. तेव्हा राक्षस रागाने म्हणाला, आम्ही राक्षस तुम्हा मानवांना अदृश्य आहोत. तुम्ही खजूर खाताना काळजी घेतली पाहिजे होती. न कळत किंवा जाणून बुजून केले तरी गुन्हा हा गुन्हाच असतो. आता मी तुमचे तुकडे करून माझ्या मुलाला देईन. हत्या करणे हाच न्याय आहे. शेवटी त्या गरीब व्यापाऱ्याला म्हणण्यास भाग पडले गेले, राक्षसा, जर मला मारल्याने तुझा सूड पूर्ण होईल तर मी तुझ्या हातून मरण्यास तयार आहे. पण माझी एक विनंती आहे. राक्षसाने विचारले, कोणती विनंती? व्यापाऱ्याने जड अंतकरणाने सांगितले, माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. मी अनेक लोकांकडून पैसे उधार घेतले आहेत. मला ते परत करायचे आहेत आणि माझ्या तरुण मुलीचे लग्न करायचं आहे. एकदा मी या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या की मी स्वतः तुमच्याकडे येईन. मग तू मला मारून तुझा बदला घ्याय. हे ऐकून राक्षसाने विचार केला. ही गोष्ट सांगत असताना सकाळ होते आणि चंद्रप्रभा कथा सांगणे थांबवते आणि गप्प बसते. चंद्रप्रभा शांत असल्याचे पाहून राजा म्हणू लागला, चंद्रप्रभा, तू गप्प का आहेस? मला सांग, त्या राक्षसाने व्यापाऱ्याला मारले का, की त्याने विचारल्याप्रमाणे त्याला थोडा वेळ दिला होता? चंद्रप्रभा म्हणाली, महाराज, रात्र संपली आहे म्हणून गोष्ट संपली आहे. आता सकाळ झाली आहे आणि मी मरणार आहे. राजा म्हणाला, पण किमान मला सांग की राक्षसाने व्यापाऱ्याला मारले की त्याला सोडून दिले? चंद्रप्रभा म्हणाली, महाराज, ही खूप मोठी कहाणी आहे. संपूर्ण कहाणी सांगण्यासाठी खूप वेळ लागेल आणि आत्ता माझी वेळ संपली आहे. हे ऐकून राजा विचारात हरवला. काही विचार केल्यानंतर तो त्याच्या नवविवाहित राणीला म्हणतो, काळजी करू नकोस, आम्ही वेळ थांबवू. आम्ही तुला आयुष्याचा आणखी एक दिवस देऊ. आता तुम्ही कथा पुढे चालू ठेवू शकता. मग चंद्रप्रभा म्हणते, नाही महाराज, रात्री कथा सांगितल्या जातात. आता सकाळ झाली आहे तर तुमचे राजेशाही कर्तव्य पार पाडा. मी तुम्हाला उर्वरित कथा रात्री सांगेन. हे ऐकून राजा विचार करतो, किती मुली माझ्याकडे आल्या आणि मारल्या गेल्या. सर्वांच्या चेहऱ्यावर मृत्यूची भीती स्पष्ट दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावर भीतीचा कोणताही लवलेश नव्हता. असो, मला तिची कहाणी खूप रंजक वाटली, तर तिचे आयुष्य आजचे राहू द्या. उद्या तिलाही इतर मुलींसारखेच नशीब भोगावे लागेल.
असा विचार करून राजा निघून जातो आणि दिवसभर त्याच्या राजकीय कर्तव्यात व्यस्त राहतो. दरम्यान चंद्रप्रभा हात जोडून सर्व शक्तिमान देवाला प्रार्थना करते, हे प्रभू, माझ्या पतीला ज्ञान दे. हे प्रभू, त्याच्या पापी कृत्यांना क्षमा कर आणि त्याला योग्य मार्ग दाखव. संध्याकाळी राजा अधीरतेने चंद्रप्रभाच्या खोलीत प्रवेश करतो आणि तिला लवकर कथा सांगण्यास सुरुवात करण्याची मागणी करतो. राजाची अधीरता शांत होते. हे पाहून चंद्रप्रभा म्हणाली, महाराज, कृपया धीर धरा. आधी मी तुमचे जेवण बनवते, तुम्ही जेवू शकता आणि मग मी उर्वरित कथा सांगू लागते. असे म्हणून चंद्रप्रभा राजाची सेवा करू लागली. राजा म्हणाला, हे नोकरांचे काम आहे, तुम्ही हे का करत आहात? चंद्रप्रभा प्रेमाने म्हणाली, नाही महाराज, पत्नीचं तिच्या पतीची काळजी घेणे हे कर्तव्य आहे. राजा म्हणाला, तुम्हाला तुमचे संपूर्ण आयुष्य माझ्यासोबत घालवण्याची गरज नाही आणि तरीही या रात्रीनंतर हे सर्व काम नोकरांना करावे लागेल. चंद्रप्रभा म्हणाली, महाराज, जरी ते फक्त आज रात्रीसाठी असले तरी मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. माझ्याकडे जेवढा वेळ होता तेवढा मी माझ्या पतीची सेवा केली हे जाणून मी शांतीने मरेन. हे ऐकून राजाला खूप दिलासा मिळाला. पण नंतर त्याला त्याच्या पत्नीचा विश्वासघात आठवला. राजाने रागाने मागणी केली, माझ्याशी निरर्थक बोलणे थांबवा आणि लवकर गोष्ट सांगायला सुरुवात करा. राजाची शब्द ऐकून चंद्रप्रभा पुढे म्हणाली, ती गोष्ट सांगत असताना म्हणते की व्यापाराचे म्हणणे ऐकल्यानंतर राक्षसाने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, मी तुला थोडा वेळ दिला तरी तू परत येशील याची काय हमी आहे? व्यापाऱ्याने म्हटले, हे राक्षसांच्या राजा, मी देवाची शपथ घेतो, मी वचन देतो की मी माझे काम पूर्ण करेन आणि इथे परत येईन आणि स्वतःला तुमच्या स्वाधीन करेन. माझ्यावर विश्वास ठेवा. राक्षस म्हणाला, ठीक आहे, मी तुम्हाला 1 महिना देतो. व्यापाऱ्याने राक्षसाचे आभार मानले आणि घरी निघाला. काही दिवसांच्या प्रवासानंतर तो घरी पोहोचतो. त्याला घरी पाहून व्यापारी आणि त्याची मुले खूप आनंदी होतात. त्याची पत्नी म्हणते, साहेब, तुम्ही थकला असाल, हात आणि तोंड धुवा, मी तुमच्यासाठी जेवण बनवते. यावेळी माझे मन खूप घाबरले होते. देवाचे आभार मानते की तुम्ही सुखरूप घरी परतलात. पत्नीचे असे शब्द ऐकून त्या व्यापाऱ्याचे हृदय वेदनाने भरले. त्याला वाटले की जेव्हा मी कायमचा निघून गेलो तर माझ्या पत्नी आणि मुलांचे काय होईल? त्या व्यावसायिकाने त्याच्या आयुष्यातील उर्वरित दिवस कागदाच्या तुकड्यावर लिहून ठेवले आणि दररोज एक दिवस पुसून टाकला. हळूहळू वेळ निघून गेला आणि त्या व्यावसायिकाच्या आयुष्यातील उर्वरित दिवसही गेले. ते हळूहळू कमी होत होते. त्याने आपल्या मुलीसाठी योग्य जोडीदार शोधला, तिचे लग्न लावून दिले आणि तिला निरोप दिला. व्यापाऱ्याला खूप आनंद झाला, पण त्याच वेळी तो खूप दुःखीही झाला, कारण आजची रात्र त्याच्या आयुष्यातील शेवटची रात्र होती. आज त्याचा शेवटचा दिवस होता. उद्या तो राक्षस त्याचे तुकडे तुकडे करेल. व्यापारी अंथरुणावर पाडून या सर्व गोष्टींचा विचार करत होता. त्याला झोप लागली नाही. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नी आणि मुलांचे काय होईल या विचाराने तो सतत रडत असे. जड अंतकरणाने व्यापारी उठून बसतो आणि रडू लागतो. त्याचे रडणे ऐकून त्याची पत्नीही उठते. त्याला रडताना पाहून घाबरून त्याला विचारते, काय झाले महाराज, तुम्ही का रडत आहात? सुरुवातीला तो व्यापारी विषय टाळण्याचा प्रयत्न करतो, पण जेव्हा त्याची पत्नी आग्रह करते तेव्हा तो तुटतो आणि रडत रडत तिला सर्व काही सांगतो. संपूर्ण कहाणी ऐकून व्यावसायिकाच्या पत्नीचे मन दुखावले जाते. ती दुःखी होते आणि म्हणते, महाराज, मी तुमच्या जागी त्या राक्षसाकडे जाईन. माझे काहीही झाले तरी, जरी त्या राक्षसाने माझा जीव घेतला तरी मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. कथेच्या मध्यभागी राजा मध्येच बोलतो, काय स्त्री आहे? अशा स्त्रिया या जगात असतात? अशा उद्दात आणि निष्ठावान पत्नीच्या दाराशी देवदूतही आपले डोके टेकवतील. चंद्रप्रभा म्हणाली, तुम्ही अगदी बरोबर आहात महाराज. वाईट चारित्र्याच्या स्त्रिया कमी आहेत, पण त्यांची कारणे सर्व महिलांकडे बोट दाखवले जाते आणि त्यांना सारखेच वागवले जाते. हे ऐकून राजा विचारात पडतो. त्यानंतर चंद्रप्रभा उर्वरित कहाणी सांगू लागते. व्यापारी त्याच्या पत्नीला ताकीद देतो, असे बोलू नकोस माझ्या प्रिये, मी जिवंत असताना हे कधीच घडू शकत नाही. जर तुला काही झाले तर मला लाज वाटावी. माझ्याऐवजी तू त्या राक्षसाकडे जाशील असे तुला कसे वाटले? जर मी चूक केली तर त्याचे परिणाम मला भोगावे लागतील. मी गेल्यानंतर मुलांची काळजी घे. त्यांना कधीही माझी आठवण येऊ देऊ नकोस. या संभाषणात रात्र निघून जाते आणि सकाळ येते. जड अंतकरणाने व्यापारी त्याच्या पत्नी आणि मुलांना मिठी मारतो आणि त्यांचा निरोप घेतो आणि निघून जातो.
बराच प्रवास केल्यानंतर तो त्याचा विहिरीत पोहोचतो, जिथे त्याला राक्षस सापडला होता. व्यापारी राक्षसाला हाक मारतो आणि म्हणतो, राक्षस, मी वचन दिल्याप्रमाणे तुझ्याकडे आलो आहे. माझा 1 महिना पूर्ण झाला, आता माझा जीव घे. व्यापाऱ्याचा आवाज ऐकून राक्षस विहिरीतून बाहेर येतो आणि व्यापाऱ्याला सांगतो की तुम्ही खूप धाडसी आहात. तुम्ही थेट मृत्यूच्या तोंडात गेलास, पण अरे, मी तुला मारणार नाही, कारण मी तुला माफ केले आहे. राक्षस पुढे म्हणतो, जेव्हा तू मला वेळ मागितलास तेव्हा मलाही तुझ्यावर विश्वास नव्हता, म्हणूनच मी तेव्हापासून तुझ्या मागे येत होतो. तू जे काही सांगितलेस ते सर्व अगदी खरे होते. आता जा आणि तुझ्या बायकोची आणि मुलांची काळजी घे, ते तुझ्याशिवाय रडत आहेत. राक्षसाचे शब्द ऐकून व्यापाऱ्याला खूप आनंद झाला. त्याने हात जोडून राक्षसाचे आभार मानले. कथा इथेच संपते. राजा पूर्णपणे भावुक झाला. तो आता प्रेमळ नजरेने चंद्रप्रभाकडे पाहत होता. चंद्रप्रभा म्हणाली, महाराज, एका पुरुषाच्या चुकीमुळे इतक्या निष्पाप लोकांना शिक्षा करणे योग्य नाही. सर्व महिला सारख्या नसतात, म्हणून जोपर्यंत तुम्ही तुमच्या खोलीतून ते चित्र काढून टाकत नाही तोपर्यंत तुमचे दुःख कधीही कमी होणार नाही आणि तुम्ही प्रत्येक स्त्रीला चारित्र्यहीन मानत राहाल. हे ऐकून राजा आपल्या अविश्वासू पत्नीचे चित्र फाडून टाकतो आणि ते नष्ट करतो. चंद्रप्रभाचे हात आपल्या हातात घेत तो म्हणाला, आज तुम्ही माझे हृदय बदलले आहे. मी रागाच्या भरात असंख्य पापे केली आहेत, पण आज माझे डोळे उघडले आहेत. चंद्रप्रभाने म्हटले, महाराज, आता तुम्ही मला वाचवाल. जर तुम्हाला मला मारायचे असेल तर ते करा, पण माझी एक विनंती आहे. मला सैनिकांच्या हाताने नाही तर तुमच्या स्वतःच्या हाताने फाशी द्या. कोणताही सैनिक मला स्पर्श करेल हे मला अजिबात सहन होत नाही. जर मी तुमच्या हाताने मरले तर मी सर्व इच्छांपासून मुक्त होईल, मला शांती मिळेल. राजा म्हणाला, नाही माझ्या राणी, मी तुला काही करणार नाही. ज्या देवीने माझे पोकळ भ्रम तोडले आणि मला पापाच्या जीवनातून मुक्त केले, तिला मी कसे मारू? मी तुला नेहमीच माझ्या पापण्यावर ठेवीन. तू कितीही पाप केले तरी ज्यासाठी देव मला कधीही माफ करू शकत नाही. पण आता माझ्या उर्वरित आयुष्यात मी तुमच्या आणि माझ्या लोकांसोबत फक्त आनंद शेअर करू इच्छितो. दरम्यान जेव्हा लोहाराला कळले की त्याची मुलगी केवळ सुरक्षित नाही तर पण तिने राजाचे डोळेही उघडले आहेत तेव्हा, आणि राजा आता मोजमापाचा माणूस झाला आहे. दरम्यान जेव्हा लोहाराला कळले की एक वृद्ध महिला राहत आहे, तेव्हा एक रात्री मुलगी केवळ सुखरूप परतली नाही तर राजाचे डोळेही उघडले, ज्यामुळे तो एक उद्धत माणूस बनला. त्याचा ठाव ठिकाणा त्याची मुलगी सुरक्षित आहेच, जो राजाला आनंदाचा विषय आहे. राजा राय बहादूर आता राणी चंद्रप्रभासोबत आनंदी जीवन जगू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.